मधून घेऊयात बातम्यांचा आपण वेगवान आढावा। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणीसाठी मुदतवाढ, विधानसभा अध्यक्षांना 15 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ। पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची निवड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून नार्वेकरांच्या नावाची घोषणा। केंद्रीय पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या निवडीनंतर राऊतांची टीका। हा देशातला सगळ्यात मोठा घोटाळा, त्यांनी स्वतः 10 वेळा पक्षांतर केलंय अशी टीका। राहुल नार्वेकरांनी ठाकरेंच्या पक्षाबाबत घेतलेला निर्णय स्क्रिप्टेड, ठाकरेंच्या पक्षाबाबत घेतलेला निर्णय दिल्लीतील 2 नेत्यांचा, नाना पटोलेंची नार्वेकरांसह केंद्र सरकारवर टीका। पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात नार्वेकरांची निवड म्हणजे थट्टा, राहुल नार्वेकरांच्या निवडीवरून जितेंद्र आव्हाडांची टीका। गुन्हेगाराला न्यायाधीश झालेलं तुम्ही कधी बघितलं आहे का? राहुल नार्वेकरांच्या निवडीवरून सुषमा अंधारेंची जोरदार टीका। एकनाथ शिंदे सध्या मराठा समाजाचे टॉलेस्ट नेते, शिंदेंच्या सिक्सरमुळे सर्व मराठा नेते क्लीन बोल्ड झालेत। एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाची अधिसूचना काढल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची भूमिका योग्य, मराठा आरक्षणावर राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याची काहींची सवय, मराठ्यांची नियत साफ, मनोज जरांगेंचा मराठा आरक्षणावरून भुजबळांवर निशाणा। मागच्या दारानं ओबीसीमध्ये घुसखोरी, मग आम्ही शांत बसायचे का? ओबीसींचा हक्क मारला जातोय। ओबीसींच्या प्रश्नासमोर मला पदाची अभिलाषा नाही, मी ओबीसींची लढाई लढणारच, छगन भुजबळ हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। छगन भुजबळांनी ओबीसींसाठी मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। अधिसूचनेवर याचिका दाखल केली तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करणार, मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना इशारा। ओबीसींच्या प्रश्नापुढे मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, मला सरकारमध्ये ठेवायचं की नाही हे पक्षानं आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता, मंत्री छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही आणि सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी समाजावर अन्याय देखील नाही, बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। तायवाडेंचं माझ्या भूमिकेला समर्थन नसेल तर नसेल, मी एकटा आहे, माझ्यासोबत शेकडो ओबीसी नागरिक देखील आहेत। अधिसूचनेवरून ओबीसीमधील मतभेदांवर भुजबळांची प्रतिक्रिया। शासनानं कुणबी दाखले देणं ताबडतोब थांबवावं, कुणबी दाखले देणं थांबवलं नाही तर ओबीसींचा उद्रेक होईल, प्रकाश शेंडगेंचा इशारा। भुजबळांच्या बंगल्यावर ओबीसी नेत्यांची बैठक संपन्न, बैठकीमध्ये पुढची दिशा काय असणार यावर चर्चा झाली। सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा अधिसूचनेवर हरकती मांडा, अधिसूचनेवर हरकती मांडल्यास कायदा आणखी मजबूत होईल, अधिसूचनेसंदर्भात टीका करणाऱ्यांना जरांगेंचं उत्तर। मनोज जरांगेंच्या रायगड दौऱ्याला सुरुवात, मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही, दौऱ्यापूर्वी मनोज जरांगेंचं आश्वासन। नारायण राणेंची आजची पत्रकार परिषद रद्द, मराठा ओबीसी आरक्षणाच्या अधिसूचनेवरून होणारी राणेंची पत्रकार परिषद रद्द, मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी, नारायण राणेंचं ट्विटमधून आवाहन। नारायण राणे आणि छगन भुजबळांनी सत्तेतून बाहेर येऊन आपली भूमिका मांडावी, ते फक्त मतांसाठी विरोध करत आहेत, ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांची नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका। नारायण राणे अतृप्त असलेला आत्मा, एकाचं ओरबाडून खायचं आणि दुसऱ्याकडे ढेकर द्यायची राणेंना सवय, मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून राणेंनी घेतलेल्या भूमिकेवर विनायक राऊतांची टीका। नारायण राणे यांना रिफायनरीच्या दलालांची काळजी हिंमत असेल तर केंद्रीय मंत्री असेपर्यंत बारसूत येऊन दाखवा, रिफायनरीवरून विनायक राऊत यांची नारायण राणेंवर टीका। 56 राज्यसभा सदस्यांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणुका होणार, महाराष्ट्राच्या 6 जागांचा समावेश, एप्रिलमध्ये रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागांसाठी अधिसूचना जारी। राज्यात 2,76,300 कोटींचे सामंजस्य करार, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन एनर्जी क्षेत्रात कोट्यवधींचे करार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारातून 7 कंपन्यांशी करार। मुंबईतील रस्त्यांच्या कामावरून आदित्य ठाकरेंचं पालिकेच्या आयुक्तांना पत्र, गेल्या वर्षी सुरू झालेल्या मेगा घोटाळ्यातील रस्त्यांची कामं अद्याप अपूर्ण, सदोष निविदांमुळे दक्षिण मुंबईमधील रस्त्यांच्या कामाची प्रगती अद्याप शून्य आहे, आदित्य ठाकरेंचा आरोप आहे। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांची ईडी चौकशी सुरू, कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडी चौकशी।
अजितदादा राहुल कुलभूसेंना नोटीस पाठवताना ईडीची शाही संपते का? राऊतांची टीका. तर आमचं सरकार आल्यावर तुम्हालाही कारवाईला सामोरं जावं लागणार, राऊतांचा इशारा. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरावर ईडीची कारवाई. कथित जमीन घोटाळ्यापूर्वी सोरेन ईडीच्या रडारवर आहेत. बोर्डाच्या परीक्षेपूर्वी पंतप्रधान मोदींची विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा. भारत मंडपममध्ये संवादाच्या कार्यक्रमाचं आयोजन. उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार. प्रकाश आंबेडकर मराठा आणि ओबीसी आरक्षणावर बैठकीमध्ये भूमिका मांडणार. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचा बारामती लोकसभा मतदारसंघातल्या भोर आणि हवेली तालुक्यातील गावांचा दौरा. कोंढाणापूर, शिवापूर गावांना भेट देत पार्थ पवारांचा नागरिकांशी संवाद. रेल्वे मंत्रालय भरतीच्या जाहिरातीवर राज ठाकरेंचं ट्विट. मराठी तरुण तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी तत्पर रहा. शाखांवर संपर्क कार्यालयांमध्ये तपशील लावा. राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन. 1 आणि 2 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर. सुनील तटकरेंचा बालेकिल्ला असलेल्या रोहा शहरात उद्धव ठाकरे यांची सभा होणार. भाजपमध्ये गेलेल्यांना शांत झोप लागते. भाजपमध्ये जाण्याची कारणं सर्वांनाच माहिती आहेत. काँग्रेस आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटलांना त्यांनी हा टोला लगावलाय. सर्व्हेच्या अडचणीवर उद्या मागासवर्ग आयोगाची बैठक. ऑनलाईन बैठकीसंदर्भात TV9ला सूत्रांची माहिती. 31 जानेवारीनंतर 8 दिवस डेटा वर्गीकरण होणार. मागासवर्ग आयोग 15 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सरकारला सादर करणार. धाराशिव तालुक्यात सापडल्यात 700 नवीन कुणबी मराठा नोंदी. मोडी लिपीतील सापडलेल्या या नोंदी ऑनलाईन करण्यात येणार. सोलापूरच्या करमाळ्यात मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू. करमाळा तालुक्यामध्ये 500 प्रगणक आणि 34 पर्यवेक्षकांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेंच्या कार्यकर्त्यांकडून संभाजीनगरात बॅनरबाजी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी. भुमरेंकडून लोकसभेची तयारी सुरू असल्याची चर्चा. महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभेच्या मैदानात. नाशिकमधून लोकसभा लढण्याची जय बाबाजी भक्त परिवाराची घोषणा. शांतिगिरी महाराजांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगरातून लढवली होती निवडणूक. नाशिकच्या लासलगावमधील कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक. कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची शेतकरी संघटनेची मागणी. वाशिम रेल्वे स्थानकावर रेल्वेकडून वेळेवर सूचना न मिळाल्यानं प्रवाशांची धोकादायकरित्या ओलांडले त्यांनी रूळ. रेल्वे प्रशासनानं लक्ष देऊन वेळेवर सूचना देण्याची प्रवाशांची मागणी. पिंपरी चिंचवडच्या काळा खडक भागात होणाऱ्या SRA योजनेविरोधात स्थानिकांचं आंदोलन. खासगी बिल्डरच्या माध्यमातून योजना राबवली जात असल्याचा स्थानिकांचा आरोप. पुण्याच्या इंदापूरमध्ये भाजप विरोधात महामोर्चा. बेरोजगारी, शासकीय निमशासकीय धोरणांविरोधात नागरिक. भाजप विरोधात आक्रमक. या ललित पाटील प्रकरणात ससूनचे तत्कालीन डीन डॉक्टर संजीव ठाकूरांवर कारवाई करण्यास परवानगी नाकारली. हसन मुश्रीफ संजीव ठाकूरांना पाठीशी घालत असल्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप.